इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. चैतन्यनगर परिसरातील ओम मंगळेश्वर महादेव मंदिर आणि संकटमोचन हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याचे आयोजन 5 ते 8 जुलै 2026 या कालावधीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. वेदघोष, मंत्रोच्चार, विविध धार्मिक विधी आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सुरुवात 5 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आणि स्थापनेपूर्वी भव्य नगर परिक्रमा काढून करण्यात आली. या मिरवणुकीत महिला, युवक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंगळेश्वर महादेव मंदिर ते नीलकंठेश्वर महादेव मंदिर, ज्ञानेश्वर नगर असा मिरवणुकीचा मार्ग होता. 6 आणि 7 जुलै रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रीमंडल देवतांचे पूजन, जलादिवास, नपन, शय्यानिवास, अर्घ्यस्थापन, हवन, धान्यनिवास, इष्टयाग, सायंपूजन, दीपोत्सव, महाआरतीसह विविध धार्मिक विधी पार पडले. या सर्व विधींमध्ये भाविकांनी श्रद्धाभावाने सहभाग नोंदवला. 8 जुलै रोजी मूर्ती स्थापना, कलश आणि ध्वजस्थापना पूर्णाहुती महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी दुपारी 1:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास महंत श्री संतोषगिरी महाराज, महंत श्री जनार्दन स्वामी मठ नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गुरुजी श्री पंकज भौम कल्याणी आणि बृहद्वंद यांनी वैदिक मंत्रोच्चारात आणि धार्मिक विधी विधिवत संपन्न केले. हा धार्मिक सोहळा चैतन्यनगर येथील श्रीजी विला अपार्टमेंट शेजारी जावा शोरूमच्या मागे एकनाथ श्री CNG खंडेराव मंदिराजवळ आयोजित करण्यात आला. हा संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून संकट आणि महादेव हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला भाजप नेते महेश हिरे, माजी नगरसेवक अमोल जाधव, नगरसेवक मुकेश आणि रमेश जगताप, प्रभागातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश सोनवणे, गणेश जांभळे, गोकुळ क्षीरसाट, खैरनार आबा, प्रकाश नाईक, जयकुमार थोरात, गिरीश भोसले, राजेंद्र पवार, रमेश शर्मा, राहुल गुप्ता, नरेंद्र खैरनार, प्रकाश लाटिया, विजय देवरे, सौरव देशमुख तसेच परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले. उपस्थित भाविकांनी आयोजन समितीच्या नियोजनाचे कौतुक करत मंदिर परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण कायम राहावे अशी प्रार्थना केली. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.